आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी म्हटलं छान असं देवाचे दर्शनापासून सुरुवात करावी म्हणूनच आले होते जगन्नाथ धामला. तिकडच्या नाही, इथल्याच. तर इथे छान असं मंदिर झालेलं आहे. म्हटलं चला आज दर्शन घेऊयात आणि आलेच तर मग सगळ्या देवांचं दर्शन घेऊनच निघायचं होतं मला. मग इथं आता जगन्नाथ धामचं दर्शन केलं, तिथून पुढं आले गजानन महाराजांच्या दर्शनाला. आणि जाता जाता एवढं भयंकर ट्रॅफिक होतं ना की काय सांगायचं. तिथून पुढं गेले मग स्वामी समर्थांच्या केंद्रात. तिथं सुद्धा छान दर्शन झालं. गर्दी तर खूप होती, पण दर्शन व्यवस्थित झालं. त्यानंतर घरी आले आणि नवीन वर्षाची आज मी नवीन साडी घातली म्हणून तुम्हाला दाखवते हो. तर त्यानंतर आज संध्याकाळी ना मला पारायण करायचं होतं. म्हणजे आजपासून सुरुवात करायची असं मी ठरवलं होतं. तर आज गुरुवार पण आहे, नवीन वर्ष पण सुरू होतं आहे. म्हटलं चला पारायणपासून सुरू करूयात. तर छान असं संध्याकाळी मी वाचन वगैरे करून घेतलं. त्यानंतर म्हटलं घरात थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी हवन करावा. तर आता आपल्याकडे काही भांडं नाही आहे, मग याच्यातच करून घेतलं. त्यानंतर प्रसाद बनवायचा होता. प्रसादामध्ये आज शेवयाची खीर करत होते. याची रेसिपी काय मी डिटेलमध्ये शूट करत बसले नाही. सगळा स्वयंपाक करून घेतला. जास्त काय करायचं नव्हतं, कारण मी एकटीच होते जेवायला. मग छान असा खिचडी भात आणि शेवयाची खीर असंच मी बनवलं. प्रसाद वगैरे दाखवून घेतला. त्यानंतर मी भांडी घासून घेतली आणि थंडीमध्ये भांडी घासणं म्हणजे एवढा अवघड काम आहे ना, बापरे! त्यानंतर जेवण केलं आणि आज खीर एवढी भारी झाली होती ना, काय सांगू. तर अशा प्रकारे माझा आजचा दिवस मी घालवला आहे आणि खरंच खूप छान वाटते. मला एकदम पॉझिटिव्ह फील होते आणि अख्खं वर्ष जे आहे असंच पॉझिटिव्हली जावं हीच माझी इच्छा आहे. आणि माझ्यासोबत तुम्हा सर्वांचंही जे नवीन वर्ष आहे ते अशाच प्रकारे छान आनंदाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर चला आजचा ब्लॉग इथे सेंड करूयात. भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.